अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही बदलापूर प्रकरणावर आव्हाडांचं हे मोठं वक्तव्य आहे। अक्षय शिंदेबाबत आव्हाडांनी केलेलं वक्तव्य अयोग्य आहे। लोकांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। तर बदलापूर प्रकरणाच्या संदर्भात आव्हाडांनी हे विधान केलं, तर त्यानंतर मात्र सुरेश धस यांनी उत्तर दिलंय। लोकांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। अक्षय शिंदेला मारला, इतक्या लोखंडपणाने हत्या होणं हे म्हणजे खरोखर शासकीय यंत्रणा जेव्हा पोलिसांमध्ये हस्तक्षेप करायला लागते तेव्हा पोलिसांनाच बदनाम करते। अक्षय शिंदेला ज्या अंतरावर गोळी मारली त्या अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद होतं। त्याच्या हाताला बेड्या होता असं म्हणतात, मग कुठलं रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातला रिव्हॉल्वर काढणार, कुठलं ओढणार? आता तर हेही सिद्ध झालं की त्या रिव्हॉल्वरवरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशाणीच नाही। लोक का बोलायला घाबरतात की नको नको समाज आपल्या अंगावर येईल, समजा बलात्काराचं प्रकरण आहे आणि अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या। मला ते मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढे आहे। फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही। स्टेटमेंट पाहिलं ते आवडलं नाही, एवढंच बोलतोय मी। भांडण करायचं नाहीये। जेव्हा हे जना पोलिसांनी कुणी सिद्ध केले का? उद्या तुम्ही काय करता? कुणीतरी काहीतरी बोलतात, आम्हाला विचारतात असं असं त्यांनी म्हणलं, दुसऱ्यांनी काय म्हटलं त्याला आम्हाला काय घेणं देणं? आम्ही कायद्याने नियमाने त्या ठिकाणी करणार। ज्याच्याकडे जर माहिती असेल ज्या XYZ त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी, त्याची चौकशी केली जाईल, त्याच्या संदर्भामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही एवढं मी सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।